सोमनाथ भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलू का? मी सोमनाथ विष्णू होते, प्रभाग क्रमांक 4 मधून ब मध्ये सर्वसाधारण मध्ये मी माझा आता फॉर्म आहे आणि मला जनतेचे प्रतिसाद चांगला आहे, सर्वांचं प्रेम माझ्याबरोबर आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला का पक्षाकडून नाही भेटलं तरी अपक्ष का भरला, तर याचं कारण असं आहे का जरी माझा अभ्यास म्हणजे माझं याच्यात अभ्यास जरी कमी असला राजकारणामध्ये, फक्त मला एवढं माहिती आहे का आमच्या प्रभागामध्ये जी परिस्थिती असते दरवेळेस आम्हाला ज्याची गरज असते त्या गरजेला कोणीच नसतं. आम्हाला जे काम पाहिजे आमचं काम कधी झालं नाही आणि होतही नाही. फक्त आमच्या गरजा, आमच्या वेळेवर होणारे हाल, आमचा जो प्रभाग आहे या सर्वांना वेळेवर जी मदत पाहिजे ती कोणाचीच येत नाही. त्यासाठीच फक्त आम्ही निर्णय घेतलाय आपल्याला उभं राहायचं, बाकी काही नाही. या प्रभागातील मुख्य 3 समस्या कोणत्या? आता या प्रभागातील मुख्य 3 समस्या जर म्हटलं तर आम्हाला सगळ्यात महत्वाचं वाईट काळामध्ये म्हणजे जरी कोणाची वाईट घटना घडली तर आम्हाला 3 किलोमीटर स्मशानभूमी, अंगणवाडी इथं नाहीये आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रस्ता, पाणी आणि जे आमच्याकडे जो नाला आहे त्याला येणारं पाणी आणि जे पूल छोटे छोटे म्हणजे तिथं फक्त तुम्ही कॉन्क्रीट आरसीसी पूल जरी केले तरी पाणी निघून जाईल, पण तिथं खूप छोटे छोटे पाईप टाकले त्यामुळे ते पाणी तिथं आडल्यामुळे सर्व परिसरात पाणी 3-3 दिवस असतं आमचं. तुमच्या मागे मोठा जनसमर्थ लोंढा दिसतोय, तुम्हाला असे वाटते की मतदार तुम्हाला आपला माणूस म्हणून स्वीकारतो? मला त्यांनी स्वीकारण्यापेक्षा मला उभंच त्यांनी केलंय, त्याच्यामुळे बाकी सांगायची गरज नाही. 10 वर्षामध्ये तुम्ही 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला. प्रशासन आता म्हणजे काम करेल, नंतर करेल, अजून काम करेल. म्हणजे अशी काही काही आम्हाला वेळ अशी आलेली आहे का आम्हाला म्हणजे काही वेळेस ट्रेलर मध्ये आम्हाला पेशंट लावलेलं, ट्रॅक्टरच्या पेशंट घेताना आम्हाला ट्रॅक्टरच्या ट्रेलर मध्ये न्यावं लागलेलं, पण तरी त्याला त्याचं गांभीर्य कोणी घेतलेलं नाही आजपर्यंत. तुम्ही मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना एवढंच आव्हान की बस बाकी माझ्यावर जे तुम्ही प्रेम दाखवलंय, जो विश्वास माझ्यावर टाकलाय, तुम्ही ज्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि तुम्ही मला बस तेवढं मतदान भरभरून करा, बाकी काही नाही.